प्रश्न असा आहे, 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती? असा ज्यावेळी प्रश्न येईल त्यावेळी एक लक्षात ठेवायचं, जेवढ्या संख्या दिलेल्या असतात, उदाहरणार्थ 25 दिला आहे तर 25 गुणिले किती संख्याची बेरीज काढायची आहे 9. मग अशा वेळी काय करतात, 25 गुणिले 9 गुणिले 10 त्याला छेदाला 2 याने उत्तर काढायचं. या ठिकाणी काय होईल, 10 होतील आणि 25 गुणिले 9 गुणिले 5 यांचा गुणाकार म्हणजे ते उत्तर होऊन जाईल. म्हणजे 25 जे आहेत याला आता 9×5 ने गुणावं लागेल, म्हणजे 45 गुणिले 25 याचा गुणाकार करावा लागेल. हे आपलं उत्तर असेल. 25×5 125 होतात, हातचे 12 येतात. 25×100 100 आणि 12 112, तर 1125 हे त्याचं उत्तर आहे, जो की आपल्याला दुसरा पर्याय दिसत आहे. अगदी तशाच पद्धतीचा एक खाली प्रश्न आहे, 15च्या पाड्यातील पहिल्या 10 संख्यांची बेरीज किती? कोणत्याही संख्येचा पाडा असो ती संख्या लिहायची. किती संख्यांची बेरीज काढायची? 10 आहे, त्याच्या पुढची एक संख्या यायची आणि त्याला नेहमी छेदाला 2 लिहायचं आणि आता उत्तर काढायचं. या ठिकाणी 10 होईल आणि मग यामध्ये 15 आणि 5 यांचा गुणाकार म्हणजे 15×5 75, त्याला गुणले 11 होईल. मग यामध्ये 75 आणि 11चा गुणाकार होईल, ते आपलं उत्तर असेल. मग 75ला आपण 11 ने गुणूया, 5 55 हातचे येतील 5. आता 11 77 77 आणि 5 82, म्हणजे 825 हे त्याचं उत्तर आहे, की जो आपला तिसरा पर्याय दिसत आहे.